होल्डिंगच्यामुळे जे मृत्युमुखी पडले ती निष्पाप लोक होती आणि त्याबद्दल मी अत्यंत तीव्र असं दुःख व्यक्त करतो, वेदना व्यक्त करतो। खरं म्हणजे त्या ठिकाणची सिस्टीम जी आहे ती त्या वेळेला जर जागी झाली असती तर हे मृत्यू झाले नसते। अर्थात चौकशी अंती योग्य तो निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे होईल। माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। ठाण्याला देखील अनधिकृत बांधकामाच्या सारखंच अनधिकृत होल्डिंगचं देखील पेव फुटलेलं आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी तर आदेश दिलेले आहेत की महाराष्ट्रभर अशा प्रकारचे जे होल्डिंग असतील त्याची ताबडतोब त्याचा सर्वे करा आणि ते अनधिकृत होल्डिंग जे आहेत ते काढण्याचे पण आदेश त्यांनी दिलेले आहेत, त्याच्यावर कारवाई करण्याचे पण आदेश दिलेले आहेत। आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ठाणे महापालिका पण याच्यामध्ये मागे पडता कामा नये। ताबडतोब निवडणुकीचा काळ असला तरी अशा प्रकारचे गंभीर अपघात होतात। पावसाळा तोंडावर आहे आणि त्याच्यामुळे केवळ ऑडिट नाही तर प्रत्यक्ष कारवाई जी आहे ती अशा प्रकारच्या अनधिकृत होल्डिंगच्या बाबतीत केली गेली पाहिजे। लोकांचे जीव या ठिकाणी मृत्युमुखी पडतात। तसंच अनधिकृत बांधकामाचा देखील हा मोठा सामाजिक विषय आहे। आम्ही नेहमी सांगतो की अनधिकृत बांधकामाचं पेव फुटत राहतं आणि कधी ना कधी या इमारती पत्त्यासारख्या कोसळतात आणि निष्पाप माणसं जी आहेत ते मृत्युमुखी पडतात आणि त्याच्यामुळे या दोन्ही विषयामध्ये महापालिकेने ताबडतोब कारवाई करायला पाहिजे।